नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळेजण? तर आज आपण बघणार आहे सगळ्यात महत्वाचं की आपली नवरात्र तर झाली, मात्र नवरात्रानंतर काय सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे. कारण नवरात्रामध्ये बऱ्याच जणांनी उपवास केलेले आहेत, सगळ्या गोष्टी पाळलेल्या आहेत, मात्र या गोष्टीचा आपल्या बॉडीवर, आपल्या शरीरावरती काय परिणाम होणार आहे का, या गोष्टीची सुद्धा जाणीव आपल्याला झाली पाहिजे. मग आपलं आहार आणि विहार कसा असला पाहिजे उपवासानंतर, या गोष्टी सुद्धा जाणून घेणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला आहार हा संतुलित ठेवणं खूप गरजेचं आहे. प्रॉपर पाणी पिणं गरजेचं आहे. आता ऑक्टोबर हीट चालू होणार आहे, त्यामुळं पाण्याचं इंटेक प्रॉपर असणं खूप गरजेचं आहे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपल्या आहारामध्ये प्रॉपर प्रोटीन असणं गरजेचं आहे, ते 40% असलं पाहिजे. त्याच्यानंतर स्निग्ध पदार्थ असावेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्बोहायड्रेट सुद्धा आपल्या आहारामध्ये असलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आपण पाळणं गरजेचं आहे. आणि या गोष्टी अशा स्वरूपामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याच्या वेळा खूप चांगल्या पद्धतीने पाळायच्या आहेत. म्हणजे सकाळचा नाश्ता हा प्रॉपर झाला पाहिजे, त्याच्यानंतर दुपारचं जेवण प्रॉपर झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर संध्याकाळचं म्हणजे सायंकाळचं जेवण शक्यतो 8च्या आत करणं खूप गरजेचं आहे. आणि अशा सगळ्या गोष्टी जर आपण पाळलं ना, तर खऱ्या अर्थानं आपला उपवास हा साध्य झाला म्हणून समजता येईल. म्हणजे जो केला होता मनासाठी उपवास आणि पुढचा जो असणार आहे तो शरीरासाठी उपवास. कारण माणूस हा आहाराशिवाय जगू शकत नाही आणि आपल्याला आहार हेच औषध करायचंय. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू सो मच.